तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत भाजपनं आणखी एक खातं उघडलंय। भाजपच्या उमेदवार रेखा चौधरी या बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। खरं तर हा विजय हा ऐश्वर्य विजय आहे, हिंदुत्वाचा विजय आहे। आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण, तसेच आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब आणि आमचे निवडणूक प्रभारी निवडणूक प्रमुख नानाजी सूर्यवंशी यांच्या आणि महायुतीचा हा विजय आहे। तसेच हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे। आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे भारतीय जनता पार्टीवर हा नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे आणि हा जो विजय आहे हा भारतीय जनता पार्टीचा विजय आहे। आणि हा सगळा जो विजय आज झालेला आहे हा सगळा विजय आमच्या वरिष्ठ नेत्यांना समर्पित आहे। तर तिकडे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत। प्रभाग क्रमांक 33 चे उमेदवार तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। चारही उमेदवार तुतारीवर लढणार आहेत। पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार असं ठरलंय। तर प्रभाग क्रमांक 33 असा आहे जिथे सगळे उमेदवार शरद पवारांच्या तुतारी चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत। शरद पवार यांच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना पक्षानं उमेदवारी दिली असून चारही उमेदवार तुतारीवर लढणार आहेत। पुण्यात शरद पवार यांच्या पक्षाचा एकमेव हा पॅनल तयार झालेला आहे। काँग्रेसमध्ये समन्वय आहे, एकीनं निवडणूक आम्ही लढू। काँग्रेस खासदार बळवंत वानखडेंनी हे वक्तव्य केलं। अमरावतीत काँग्रेस ठाकरे सेनेची युती झाली आहे। बहुमतानं काँग्रेस पक्षाची सत्ता येईल, खासदार बळवंत वानखडे यांनी हा दावा केला। तर या संदर्भात बळवंत वानखडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सूरज दहाटी यांनी। अमरावती महानगरपालिकेमध्ये जागा वाटपाचं चित्र स्पष्ट झालेलं आहे। जर पाहिलं तर काँग्रेस पक्ष नेमका कुणासोबत युती करणार आहे आणि काँग्रेस पक्ष नेमकं किती जागा लढवणार आहे या संपूर्ण संदर्भात माझ्यासोबत बोलण्यासाठी काँग्रेस पक्षाचे खासदार बळवंत वानखडे, तो काय सांगणार तुम्ही तुमची कोणासोबत युती असणार आहे आणि किती जागा तुम्ही लढवणार आणि मित्र पक्षाने किती जागा दिली आहे? कालच उमेदवारी भरण्याचा हा शेवटचा दिवस होता। काल आमच्या मित्रपक्षासोबत वाटाघाटी होऊन म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, काँग्रेस आणि रिपाई अशा मिळून आमचं गठबंधन झालं आणि ते गठबंधन होत असताना मित्रपक्षांना त्यांच्या मागणीनुसार सीटा सोडून काँग्रेस पक्ष जवळपास 74 सीटावर निवडणूक लढत आहे। तो आपण जर पाहिलं इतर पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात तिकीट वाटपासाठी मारामाऱ्या झाल्या होत्या, गोंधळ उडाला होता, काय सांगणार? मुळातच त्यांच्यात समन्वय नव्हता किंवा इतर जे काही त्यांचे जे गठबंधन होते ते प्रत्येक गटाला असं वाटत होतं की आम्ही यांच्यापेक्षा प्रबळ आहोत, आम्ही यांच्यापेक्षा प्रबळ आहोत। हे मित्रपक्ष सारखे नसून ते एक वेगळ्या पद्धतीनं वागले। त्यामुळे त्यांच्यात जे सीट वाटप आहे ते सीट वाटप ह्या बरोबर झाले नाही आणि त्यामुळे हा गोंधळ उडाला आणि गोंधळ कोण्या ठिकाणी मारामारी झाल्या, कोण्या ठिकाणी काय झालं आणि मित्रपक्षांच्या वाटाघाटीनंतरही अतिरिक्त सीट्स तुम्हाला आता पाहायला मिळेल की अतिरिक्त सीट्स त्यांनी उभ्या केलेल्या आहेत। काय वाटतं कुणाचा महापौर असणार आहे यावेळेस? काँग्रेसचा म्हणजे काँग्रेसचाच महापौर राहील, यात काही शंका नाही। बहुमताने तुमची सत्ता येईल? बहुमतानं सत्ता येईल, यात काही शंका नाही। काँग्रेस पक्षाचाच महापौर असा जो दावा आहे खासदार बळवंत वानखडे यांनी केलेला आहे। सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।